पहिलं ग्रामीण कृषी आणि सहकार असं त्रिवेणी संगम असलेलं पहिलं संमेलन हे चोरगे साहेबांच्या पुढाकारानं ग्रामीण भागामध्येच होतं आहे आणि त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलो होतो. ग्रामीण भागातलं साहित्य काय असतं, कृषीवर आधारित साहित्य काय असतं आणि सहकारविषयक साहित्य काय असतं हे पूर्ण महाराष्ट्राला कळावं म्हणून त्या साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. खरोखरच हे साहित्य संमेलन जरी आजचं पहिलं असलं तरी आज हे साहित्य संमेलन बघितल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये, हे शहराच्या ठिकाणी असं म्हणत नाही, ग्रामीण भागाच्या ठिकाणी हे साहित्य संमेलन दरवर्षी आता आम्ही करणार आहोत. मराठी भाषा सक्ती हा विषय तुम्ही आता मांडला होता. मराठी भाषा सक्ती केली पाहिजे काय सांगतो? नाही, मराठी भाषा हीच आपल्याकडे सक्ती आहे, परंतु निवडणुका आल्यानंतर याचं वेगळं राजकारण करण्यासाठी काही लोक मराठीची सक्ती नाही आणि हिंदीची सक्ती आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना ती कमिटी मी स्थापन केलेली होती. माशेलकर साहेब तिचे अध्यक्ष होते आणि त्या कमिटीमध्ये स्पष्ट पद्धतीनं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना असं सांगितलेलं आहे की मराठी आणि बरोबर हिंदी ही सक्ती झाली पाहिजे आणि ती पहिलीपासून 12वीपर्यंत झाली पाहिजे. आणि तो अहवाल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे 2020च्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी UBTच्या पक्षप्रमुखांनी स्वीकारलेला होता. आता निवडणुका आल्या म्हणून ते दुसऱ्यावर ढकलतात. त्याच्यामुळे तो अहवाल मराठीतला आणि इंग्रजीतला आजही माझ्याकडे आहे आणि त्याला माशेलकर साहेब साक्षीदार. आता सर या ठिकाणी चोरगे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला होता की आता कुठे मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत, त्या दृष्टीने काय उपाययोजना करणार? सरांची भूमिका जी आहे ही अतिशय स्पष्ट आणि परखड आणि सत्य आहे. मराठी शाळा बंद होऊन शहराकडच्या शाळा ज्या वाढत आहेत त्याच्यामध्ये CBSE असेल, इंग्रजी माध्यमाच्या अजून असतील, त्याच्यावर जर चांगल्या पद्धतीनं उपाययोजना शासन म्हणून आम्ही करू शकतो तर तो ओढा ग्रामीण भागातच राहील आणि मराठी भाषा चांगल्या पद्धतीनं, मराठी भाषेच्या शाळा चांगल्या पद्धतीनं चालतील हे त्यांनी जे सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये वावगं काय मानण्याचं गरज नाही.